हॅलो फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिराती संदर्भात अतिशय महत्त्वाचं असं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे नवीन परिपत्रक आहे. कालच ते बाहेर आलेलं आहे. मग नेमकं त्या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, कशाची माहिती आहे, ती सगळी माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुमचा विश्वास असो किंवा नसो मित्रांनो, पण सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात येणारच आहे म्हणजे येणारच आहे. आणि जाहिरात काढण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात ना, ते सगळे प्रयत्न हे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केले जात आहेत. त्यामुळं जे कोणी विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत असतील, त्या सगळ्यांनी जोमाने अभ्यास करा. जाहिरात येणारच आहे आणि मग जाहिरात आल्यानंतर वेळ फार कमी मिळतो आणि जे काही डॉक्युमेंट्स लागतात फॉर्म भरण्यासाठी ते सगळे व्यवस्थित जमा करून ठेवा. त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, कशाची माहिती दिलेली आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून हाईप करत जा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकामध्ये 2012 पासून 2026 पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेले पेपर दिलेले आहेत आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे आणि स्क्रीनवर खाली जे 2 मोबाईल नंबर दिसतात त्या WhatsAppला मेसेज करा, माझं नाव सांगा. डिस्काउंटमध्ये तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय 28 जुलै 2026 या तारखेचं हे परिपत्रक आहे. आता त्याच्यामध्ये कुणाकुणाला पाठवलेलं आहे, तर कार्यालय प्रमुख सर्व, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व, जिल्हा शल्यचिकित्सक सर्व, अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सर्व. त्याच्या खाली विषय काय तो पहा. तर विषय असा आहे की गट क व गट ड संवर्गातील पदोन्नती कोट्यातील व सरळ सेवा भरतीसाठी, हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. गट क व गट ड मधील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशील बाबत. आणि हे 7 जुलै 2026ला त्यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्याच्यावर मी व्हिडिओही बनवला होता. त्याचा संदर्भ आहे. आता त्याच्या खाली त्यांनी काय म्हटलेलं आहे ते पहा. तर उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पदभरतीची कार्यवाही स्तव, इथं स्पष्ट दिले सरळ सेवा पदभरतीची कार्यवाही स्तव आपले म्हणजे जाहिरात काढायचीच आहे त्यांना, म्हणून असे उल्लेख आहेत. आपल्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतीबंधानुसार गट क व गट ड. आता त्याच्या पुढचं अतिशय महत्त्वाचं आहे पहा. गट क व गट ड संवर्गातील एकूण जून 2026 अखेरची परिसद्यस्थिती या कार्यालयास प्राप्त आहे. त्याच्यापुढे ही लाईन महत्त्वाची आहे. सन 2026 पदभरतीकरिता, म्हणजे इथं स्पष्ट दिले की 2026ची ही पदभरती आहे, म्हणजे 2026मध्येच त्यांना जाहिरात काढायची आहे. आपले आस्थापनावरील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशील आवश्यक असून सदरची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दिनांक 29/7/2026 पर्यंत सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची प्रत या कार्यालयात सादर करावी. म्हणजे सरळ सेवा पदभरती 2026 साठी गट क आणि गट ड ची जी जाहिरात येणारच आहे, त्यासाठीच ह्या रिक्त जागांचा तपशील त्यांनी मागवलेला आहे. आणि माहिती सादर करतेवेळी जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयांनी सदरील माहिती एकत्रित संकलित करावी, अशी ती माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला आरोग्य विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये गट डचा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. 2023मध्ये या कोर्समधले जशास तसे प्रश्न तुम्हाला आले होते, यावेळेससुद्धा त्याचा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.